प्रश्न क्रमांक 3, ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी डी येथे एसी ला लंब आहे आणि अँगल बीडीसी, थोडीशी ट्रान्सलेशन मिस्टेक आहे, अँगल लिहिलेला आहे. अँगल डीबीसी इज इक्वल 16 डिग्री. ई हे बीसी वरील एक बिंदू आहे जेणेकरून सी हे 51 डिग्री आणि ए बी चे माप किती असे विचारलेले आहे. तर आपण एक ट्रायंगल काढून घेऊयात. ए बी सी हा ट्रायंगल आहे. याने काय सांगितले, एसी लंब आहे, एसी ला लंब आहे म्हणजे ही तर डी आहे, बीडी असा एसी ला लंब आहे. आणि नंतर ईबीसी वरील एक पॉइंट आहे, तिथे ई कन्सिडर करूयात आपण. सीएई सीएई दिलाय आपल्याला, हे किती दिलाय 51 डिग्री. आणि डीबीसी किती दिलाय, डीबीसी 16 डिग्री, हा 16 डिग्री दिलाय. तर तुम्हाला माहिती आहे हा लंब टाकलेला एसी वर म्हणजे हा काटकोन असणार आहे, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, 90. आता तीन कोणाची बेरीज 180 असते. 90 प्लस 16 किती झाले, 106 झाले. 106 म्हणजे हा कोण किती राहिला, 74 चा राहिला. सी कोण हा 74 आला. आता इथं बघा एक त्रिकोणाची प्रॉपर्टी राहते, अँगल ए आणि अँगल सी माहिती आहे आपल्याला. तर हा लंब येणार, तर अँगल ए सी ची बेरीजच हा कोण मिळतो. 51 74 125 हा अँगल मिळेल. नाहीतर असं पण वापरू शकता, 51 74 125 झालं तर हा अँगल काढू शकतो आपण. 180 मायनस 125 म्हणजेच 180 मायनस 125 म्हणजेच 55 डिग्री. हा अँगल झाला हा अँगल झाला 55 डिग्री. तर आपण हा जर असं जर एक लाईन इथं परपेंडिक्युलर येत असेल तर ह्या पूर्ण कोणाची बेरीज असते 180. आपला कोण आला 55, मग 180 मायनस 55 जर केलं तर 125. तर ऑप्शन 4 आहे तर करेक्ट आहे.